स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न साकरिष्ठरेमि स्वस्ति प्रतिवत्ताभ्यो नमो नमः भद्रं गणेशेषुनां भद्रं पश्यमाक्षुरत्राणि गणपतिवत्ताभ्यो नमो नमः देवाय नमो नमः कंठीरके माळ मुक्तापराची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल। मोफत गणेशोत्सवाच्या मूर्ती घरोघरी गणपतीला देत आहेत शिवसेनेच्या वतीने, नेमका काय संकल्प आहे आणि का राबवण्यात आला? या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानमध्ये आणि मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात करोना आला होता। त्या करोनाच्या माध्यमातून मार्केटमध्ये जाणं किंवा मूर्ती घेऊन येणं हे गणेश भक्तांना अवघड होतं। पण त्या वर्षापासून गणेश भक्तांच्या घरापर्यंत गणेश मूर्ती देणं आणि आपला हा महाराष्ट्राचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा हो या दृष्टिकोनातून ही संकल्पना राबवण्यात आली होती। आणि ते प्रत्येक वर्षी संपूर्ण चांदिवली विभागामध्ये सर्व पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी एकत्र मिळून अशा पद्धतीने लोकांच्या घरापर्यंत जाऊन एक महिना अगोदरच त्या लोकांना भेटून जे गणेश भक्त आहेत ज्यांच्या घरी गणपती उत्सव साजरा केला जातो अशा लोकांच्या घरापर्यंत गणेश मूर्ती देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे गेले अनेक वर्ष आम्ही राबवत आहोत। आणि त्याच दृष्टिकोनातून याही वर्षी संपूर्ण चांदिवलीमध्ये सर्व पदाधिकारी नगरसेवकांच्या माध्यमातून गणेश भक्तांना विश्वासात घेऊन त्यांच्या भावनांचा आदर करून या ठिकाणी गणेश मूर्ती त्यांच्या घरापर्यंत देण्याचं हे धार्मिक कार्य, ही धार्मिक सेवा आम्ही ही सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा विश्वास आशीर्वाद आम्हाला मिळत आहे। याचा नेमका हेतू काय, मूर्त्या मोफत देण्यामध्ये काय हेतू आहे? हे एक धार्मिक सेवा आहे। या दृष्टिकोनातून धार्मिक सेवा लोकांच्या घरापर्यंत पोचते आणि हा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा हो आणि तो साजरा करत असताना फुलना फुलाची पाकळी म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या घरापर्यंत ही धार्मिक सेवा गेली पाहिजे हा संकल्प आहे। आणि याच संकल्पनेतून या संपूर्ण मुंबई शहरामध्ये विशेषतः चांदिवलीमध्ये संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या प्रत्येकाच्या गणेश भक्तांच्या घरी गणेश मूर्ती एक धार्मिक कार्य, धार्मिक सेवा म्हणून केले जाते। मूर्त्या वाटप चाललेल्या आहेत, महानगरपालिकेच्या वतीने तलावांची व्यवस्था केलेल्या आहेत, काय सांगाल? महानगरपालिकेच्या वतीने या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार कृत्रिम तलाव बनवण्याचं व्यवस्था सुरू आहे। परंतु या चांदिवलीमध्ये विशेषतः शिवसेनेच्या माध्यमातून 5 कृत्रिम तलाव बनवण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी गणेश भक्तांना न्यायालयाचे आदेश असतील, महानगरपालिकेचे आदेश असतील, शासनाचे नियम असतील याचा आदर करून त्यांना गणेश विसर्जनाची सेवा द्यायचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम संपूर्ण चांदिवलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या ताकदीवरती, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती सुरू आहे। आणि उद्यापासून 28 तारखेपासून या विसर्जनाला त्या ठिकाणी चांगली सेवा धार्मिक पद्धतीने त्यांच्या भावनांचा आदर करून या ठिकाणी तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।